नमस्कार. 29 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे राष्ट्रपतींचा अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार, शेतकरी मागण्यांवर ठाम, अधिवेशनावर आंदोलनाचे सावट. आज आर्थिक सर्वेक्षण, संसदेचा अर्थसंकल्पनीय अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आज आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अच्छा, आर्थिक सर्वेक्षण ज्याला माहीत नसेल त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात आपण इकॉनॉमिक सर्वे. काय म्हणतात आपण त्यांना? इकॉनॉमिक सर्वे. ओके. आणि इकॉनॉमिक सर्वे हा कधी पण जे इकॉनॉमिक बजेट आहे, ओके, त्याचा एक दिवस आधी मांडला जातो, हे लक्षात ठेवा. बजेट मांडायचा एक दिवस आधी हा इकॉनॉमिक सर्वे मांडला जातो. आणि इकॉनॉमिक सर्वेमध्ये लास्ट 1 इयरमध्ये म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुठली कुठली इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली आहे, त्याच्या अंतर्गत वेरियस स्कीम्स असेल तर त्याच्याविषयी माहिती दिली जाते. एक्झाम्पल घेत तुम्ही ABC, समजा हा एक स्कीम आहे, ओके. तर या स्कीममागे त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटने किती पैसे खर्च केले, त्याचं काय रिझल्ट आला, किती लोकांपर्यंत ती स्कीम पोचली, त्या सर्व माहिती हे इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून दिली जाते. ओके. आता इथे आपण स्कीमचा एक्झाम्पल घेतला, तसंच वेरियस सेक्टर्स असतात, वेरियस डिपार्टमेंट असतात, वेरियस मिनिस्ट्री असते, त्याचा अख्खा लेखाजोखा हे पार्लमेंटसमोर इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून मांडला जातो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर संसदेच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी आज आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन वर्ष 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षण रूपी पाहणी अहवाल पटलावर ठेवतील. सर्वेक्षणातील महत्त्वाची निरीक्षणे मुख्य आर्थिक सल्लागार KV कृष्णमूर्ती दुपारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नोंदवतील. आता बजेटविषयी जी काही महत्त्वाची गोष्टी होते ते आपण आपला 12 जानेवारी 2021च्या न्यूज डिस्कशनमध्ये कवर केलेलं आहे, तर तुम्ही तिथून त्याला एकदा रिवाईज करून घ्या. आता इथे सांगण्यात आलेलं आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे आहेत ते जे काही आर्थिक पाहणी आहे त्याला आपलं पार्लमेंटमध्ये सादर करतील. लक्षात ठेवा आर्टिकल 77(3). ठीक आहे, आपण त्या इकॉनॉमिक सर्वेच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलं आहे, इथे आपण थोडंसं रिवाईज करून घेऊ. तर आर्टिकल 77 सबक्लॉज 3च्या माध्यमातून युनियन फिनान्स मिनिस्टर जे असतात त्यांच्याकडे आपले जे प्रेसिडेंट असतात म्हणजे जे राष्ट्रपती असतात ते जबाबदारी देतात कोणाला? युनियन फिनान्स मिनिस्टरला, की तुम्हाला जे बजेट असते त्याला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, मग बजेट बनवायची आणि त्याला पार्लमेंटमध्ये सादर करायची म्हणजे त्याला बोलून दाखवायची ही जबाबदारी कोणाची असते? तर ते युनियन फिनान्स मिनिस्टरची असते. ठीक आहे, लक्षात ठेवा आर्टिकल 77(3)च्या अंतर्गत युनियन मिनिस्टर जे असतात फिनान्स सेक्टर फिनान्सचे, ठीक आहे, त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते काय बरं? बजेट बनवण्याची. आणि ते बजेट मग पार्लमेंटसमोर सादर कोण करतात? तर प्रेसिडेंट त्याला समोर ठेवतात. ओके. आणि प्रेसिडेंट ते कलम 112च्या अंतर्गत तो जो बजेट असतो ते पार्लमेंटसमोर सादर करतात आणि त्याच्यानंतर त्याचं वाचन केलं जाते. ते वाचन मात्र युनियन फिनान्स मिनिस्टरच करतात. ओके, लक्षात ठेवा. ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बजेट. ठीक आहे, तर हे ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट जे असतो त्याला दरवर्षी प्रेसिडेंट हा पार्लमेंटसमोर मांडतात. ओके, त्यानंतर त्याचं वाचन जे असतं ते युनियन फिनान्स मिनिस्टर करतात तिथे. आता उद्या म्हणजे 1 फेब्रुवारीला, ठीक आहे, 1 फेब्रुवारीला आपल्याला बघायला भेटणारच आहेत की निर्मला सीतारामन जे आहेत ते येतील आणि ते अख्खा जे बजेट आहे त्याचं वाचन करतील. ओके, पार्लमेंटमध्ये. तर ते प्रत्येकाला बघणे गरजेचं आहे बरं का, कारण त्याच्यावरतून प्रश्न येतात. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर बजेटविषयी. तर बजेटविषयी आपण तिथून रिवाईज करून घेऊ. आणि आर्टिकल लक्षात ठेवा 77 सबक्लॉज 3 ज्याच्या माध्यमातून युनियन फायनान्स मिनिस्टर जे असतात त्यांना रिस्पॉन्सिबल ठेवलं जाते कशासाठी? बजेट बनवण्यासाठी. कोण रिस्पॉन्सिबल ठेवतात त्यांना? तर प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंट सांगतात ही तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला पार पाडायची आहे. ओके, तसंच कलम 112 अंतर्गत बघितलं युनियन फिनान्स स्टेटमेंट. ठीक आहे, तर ते जे असते त्याला आपण बजेट म्हणतो. ते पार्लमेंटसमोर सादर कोण करतात? तर ते प्रेसिडेंट करतात. ठीक आहे, नेक्स्ट जी न्यूज आहे आणि यंदाचा आपला जे फार्मर प्रोटेस्ट आहे त्याच्यामुळे हा जो बजेट सेशन आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढले आहेत. हे या न्यूजचा क्रक्स आहे. ओके, पुढची जी न्यूज आहेत ते आहेत वित्तीय तुटीचा सोवळेपणा शोधणे योग्य, अर्थमंत्र्यांकडून भांडवली खर्चात वाढीची वेध, अर्थसंकल्पाचा मध्ये अपेक्षा.
ओके, बेसिक ट्रेंड काय असतो ते मी तुम्हाला सांगून देतो. वित्तीय तूट जे असते, ज्याला आपण फिनान्स डेफिसिट म्हणतो, ते का केलं जाते? बघा, वित्तीय तूटच्या माध्यमातून सरकार काय करते, तर सरकार अधिकचा खर्च करते. ठीक आहे, आता सरकार अधिकचा खर्च करून काय करतील, तर बघा, सरकार जेव्हा अधिकचा खर्च करेल ना, तर त्याच्या माध्यमातून काय केलं जाते माहिती आहे का? हा जो अधिकचा खर्च जो आहे त्याला इन्व्हेस्ट केला जातो. ठीक आहे, अधिकचा खर्च म्हणजे रँडमली कुठलाही खर्च होत नाही. जो काही अधिकचा खर्च त्याला इन्व्हेस्ट केला जातो. आणि इन्व्हेस्टमेंटमुळे काय होते, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रोडक्शन वाढतो. ओके, आणि प्रोडक्शनमुळे काय होते, तर प्रोडक्शनमुळे एम्प्लॉयमेंट वाढतो. ओके, एम्प्लॉयमेंटमुळे काय होतं, तर एम्प्लॉयमेंटमुळे पुन्हा लोकांच्या हातामध्ये पैसा येतो. ओके, आणि पैसा आल्यावरती काय होते, तर त्यांची खरीद शक्ती वाढते. ओके, ते नवीन नवीन वस्तू जाऊन त्याचा उपयोग करतात. आता खरीद शक्ती वाढल्यामुळे काय झालं, तर खरीद शक्ती वाढल्यामुळे त्या वस्तूंची पुन्हा मागणी क्रिएट होते. ओके, खरीद शक्ती वाढल्यामुळे काय होते, तर त्याची मागणी क्रिएट होते. ओके, मागणी वाढते आणि मागणी वाढल्यानंतर पुन्हा प्रोडक्शन वाढते. तर हे एक इकॉनॉमीची सायकल तयार होते. ओके, आणि त्यासाठी सरकारला खर्च करणे गरजेचं असतो. कारण बघा काय आहे, सध्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आपण इकॉनॉमिक स्लोडाऊनमधनं चाललो आहे. कोणाच्या हातातही पैसा नाही की तो इन्व्हेस्ट करू शकेल. मग अशा वेळेला सरकारची जबाबदारी बनते की त्यांनी पैसा इन्व्हेस्ट केला पाहिजे. आता पैसा कसा इन्व्हेस्ट करायचा, तर ते वित्तीय तुटीच्या माध्यमातून, ज्याला आपण फिनान्स डेफिसिट म्हणतो. ओके, तर आजच्या डिस्कशनमध्ये आपण तुटीचे प्रकार बघणार आहोत. त्याआधी तुटीची अर्थसंकल्पना बघणार आहोत, ज्याला आपण डेफिसिट बजेट म्हणतो किंवा बजेट डेफिसिट म्हणतो. ओके, आता काय आहे ते आपण एकदा वाचून घेऊया. जेव्हा सरकारने आपल्या अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजित उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्च जास्त मांडलेला असतो. ठीक आहे, अंदाजित खर्च जास्त मांडले त्यांनी, त्याला होणाऱ्या उत्पन्नापेक्षा, तेव्हा त्या अर्थसंकल्पास तुटीचा अर्थसंकल्पास म्हणतात. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासास चालना मिळते. जसं आपण आता डिस्कस केलं, इकॉनॉमिक सायकल कशी काय रन होते त्याच्यामुळे. विकसनशील देशात बऱ्याचदा मनुष्यबळ व नैसर्गिक साधनसामग्री उपलब्ध असते, मात्र प्रमुख अडचण वित्तीय साधनसामग्रीची असते. अशावेळी गुंतवणुकीसाठी मोठ्या खर्च दाखवून अर्थसंकल्पात तूट निर्माण केली जाते. मुद्दामून तूट निर्माण केली जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि इथे एक्झाम्पलसाठी भारतच घ्या. भारतकडे पुष्कळ प्रमाणात मनुष्यबळ आहे आणि नैसर्गिक साधनसंपत्ती पण आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, परंतु काय आहे, पैसा नाही आहे. मग पैसा कोण टाकणार, आता गव्हर्नमेंट टाकणार. कशाने, तर बजेट डेफिसिटच्या माध्यमातून. ओके, सरकारी गुंतवणूक प्राधान्य क्षेत्रात व आवश्यक तेथेच करते आणि त्यामुळे पैशाची मागणी वाढते. राष्ट्रीय उत्पन्नावर दरडोई उत्पन्न वाढल्याने लोकांची वस्तू व सेवाची मागणी व पर्यायाने त्याच्या किमती वाढतात. त्यामुळे उद्योजकांना उत्पादन वाढवण्यास प्रेरणा मिळते. ओके, ती सायकल लक्षात ठेवायची, मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे ते. ओके, आता तुटीचा पण प्रकार बघून घेऊया. तर पहिला जो तुटीचा प्रकार आहे तो आहे महसूल तूट, ज्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. ओके, आता महसूल तूट म्हणजे काय, तर महसुलीमधनं जेवढं उत्पन्न होणार आहे त्याच्यात ना महसुलीसाठी जे खर्च होणार आहे त्याला आपल्याला वजा करावा लागतो. ओके, आणि तिथून जे निर्माण होते त्याला आपण म्हणतो महसूल तूट. ओके, 1970च्या दशकाच्या मध्यापर्यंत महसुली खात्यावर शेष होता, मात्र त्यानंतर तूट आढळून येते. म्हणजे काय, की आपला जो महसूल खर्च आहे तो जास्त होतोय. ठीक आहे, महसूल उत्पन्नापेक्षा. 1970पर्यंत थोडं उलटं होतं, पण ते 1970 नंतर काय झालं, की महसूल खर्च हा वाढलेला आहे महसूल उत्पन्नापेक्षा. ओके, आणि त्याच्यामधला जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू डेफिसिट किंवा महसूल तूट. बघा, इथे जे स्टेटमेंट्स आहेत ना, हा असं एक स्टेटमेंट झालं की 1970च्या दशकाच्या मध्यापर्यंत महसुली खात्यावर शेष होता, मात्र त्यानंतर तूट आढळून येते. MPSC डायरेक्ट असे स्टेटमेंट देतात हां का, आणि आपल्याला विचारतात हा स्टेटमेंट योग्य आहे का नाही, किंवा दिलेलं विधान हे योग्य आहे का नाही ते ओळखा. मग अशा वेळेला आपल्याला ही लहान लहान गोष्ट माहीत असली पाहिजे. ओके, मग याची नोट्स करा आणि पुन्हा पुन्हा रिवाईज करा या गोष्टींना. तुम्हाला फॉर्म्युलासुद्धा माहीत असलं पाहिजे आणि काय ट्रेंड चालला आहे रिसेंटमध्ये ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, सेकंड आहे तो आहे अर्थसंकल्पीय तूट, ज्याला आपण बजेटरी डेफिसिट म्हणतो. आता अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, तर एकूण जे उत्पन्न झालं आहे त्याच्यातनं आपण एकूण खर्च जर वजा केला तर आपल्याला अर्थसंकल्पीय तूट भेटते. ओके, आता तूट म्हणजे काय, तोटा. ठीक आहे, तर तोटा कधी होतो, जेव्हा खर्च जास्त होतो उत्पन्नापेक्षा, तेव्हा त्याला आपण काय म्हणूया, तर अर्थसंकल्पीय तूट म्हणूया. ओके, 1950-51 पासूनच भारतात अर्थसंकल्पीय तूट आढळून येते, मात्र 1997-98चा सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय चलन व्यवस्था विषयक समिती
यांच्या शिफारशीनुसार वित्त मंत्रालयाने तुटीचा अर्थ भरण्यासाठी या तुटीचा वापर करणे सोडून दिले, तेव्हापासून ही तूट शून्य दाखवली जाते. ठीक आहे, केव्हापासून? 1997-98 पासनं हे जे अर्थसंकल्पीय तूट आहे ते आपण शून्य दाखवत आलो आहे. ओके, म्हणजेच एकूण जमा व एकूण खर्च सारखेच दाखवले जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा फॉर्म्युला काय आहे? अर्थसंकल्पीय तूट एकूण खर्च वजा एकूण उत्पन्न. ठीक आहे, खर्च जास्त असेल तेव्हाच तूट निर्माण होईल ना, उत्पन्न जास्त असेल तर तूट कशी काय निर्माण होईल? ठीक आहे, लिहिताना फॉर्म्युला असं लिहा तरी चालेल, पण आन्सर येईल तेव्हा काय येईल? तर आन्सर नेगेटिव्हमध्ये येईल. ठीक आहे, कारण काय आपलं खर्च हा जास्त आहे, उत्पन्न किती आहे? तर उत्पन्न कमी आहे. ओके, म्हणून वित्तीय तूट जी आहे ती कधी पण नेगेटिव्हमध्ये दाखवली जाते. आपण कधी म्हणलं -7.5 लिहितो असं, तर मायनस दाखवतो ते काय दाखवतो? तर ते आपल्यासाठी तूट दाखवतो. ओके, आणि लक्षात ठेवा 97-98 पासून आपण ही जी तूट आहे त्याला शून्य दाखवत आलो आहे. ओके, तिसरा जो तुटीचा प्रकार आहे तो आहे राजकोषीय किंवा वित्तीय तूट, ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो. ओके, आता राजकोषीय किंवा वित्तीय तूट म्हणजे सरकारची निव्वळ कर्ज उभारणी अधिक सरकारची इतर देणगी. ओके, किंवा बघा याच्यासाठी आता 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, पहिला कुठला आहे? सरकारची निव्वळ कर्ज उभारणी अधिक सरकारची इतर देणगी किंवा एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक कर्ज पुनःप्राप्ती अधिक इतर भांडवली मिळकत. आता तुम्ही म्हणाल सर एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, ते आपण आपल्या लेक्चरला करू, पण सध्यापुरतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. तिसरं म्हणजे काय? तर एकूण खर्च वजा महसुली जमा अधिक कर्जेतर भांडवली जमा. ठीक आहे, आता याचा अंतर्गत सुद्धा खूप सारे टाईप्स येतात. ठीक आहे, ते आपण आता आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया की कुठले कुठले टाईप्स आहेत ज्याच्या अंतर्गत आपण कर्जेतर भांडवली जमा वगैरेला कन्सिडर करतो करणं. ओके, आता राजकोषीय तूट म्हणजे सरकार आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. राजकोषीय तूट रकमेमध्ये तसेच GDPचा टक्केवारीमध्ये दाखवली जाते. ठीक आहे, लक्षात ठेवा राजकोषीय तूट जी आहे ते एकतर आपण रकमेमध्ये दाखवतो किंवा मग त्याला आपण GDPचा टक्केवारीमध्ये दाखवतो. ओके, राजकोषीय तूट म्हणजे सरकारचा एकूण जमेपैकी अशी रक्कम जी भविष्यात सरकारने परत करायची असते. लक्षात ठेवा राजकोषीय तूटमध्ये सरकार ती जी रक्कम आहे ना ती परत करते. ओके, आणि म्हणूनच तिला सरकार व कर्जे निर्माण करणारी जमा. ठीक आहे, काय बरं? सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा असे म्हटले जाते. ठीक आहे, प्रश्न असा पण येऊ शकतो की सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा कोणाला म्हटलं जातं, आणि त्याखाली तुम्हाला ऑप्शन दिले जातील. ओके, तर लक्षात ठेवा फिस्कल डेफिसिट किंवा राजकोषीय तूट याला आपण काय म्हणतो? तर सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा. त्यानंतर चौथा जे आहे ते प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? तर प्रायमरी डेफिसिट. ओके, आता प्राथमिक तूटसाठी फॉर्म्युला काय आहे? तर राजकोषीय तूट वजा घेतलेले कर्जावरील व्याज खर्च. ठीक आहे, आपण काय करतो? आपण इतर देशांकडनं कर्जसुद्धा घेतो किंवा काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतो त्यांच्याकडनं सुद्धा आपण पैसे उचलतो, तर त्यांनासुद्धा आपल्याला कर्ज द्यावा लागतो की नाही? कर्ज नाही, व्याज द्यावा लागतो की नाही? ठीक आहे, तर राजकोषीय तूट वजा घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च हा फॉर्म्युला कशासाठी? तर प्राथमिक तूटसाठी. 1992-93चा अर्थसंकल्पापासून संकल्पनेचा वापर करण्यात येतो. ठीक आहे, तर प्राथमिक तूट या संकल्पनेचा वापर कधीपासून करण्यात येतो आहे? तर 1992-93 तेव्हापासून आपण जे अर्थसंकल्प मांडत आलो आहे तर त्याच्यामध्ये आपण या संकल्पनेचा उपयोग करतो आहे. ओके, पुढचा जो आहे तो आहे प्रभावी महसूल तूट. प्रभावी महसूल तूट म्हणजे काय? तर इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट. ठीक आहे, आता प्रभावी महसूल तुटीची संकल्पना हा 2011-12चा अर्थसंकल्पात पहिल्यांदा वापरण्यात आली. ओके, डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बरं का हे सर्व की कधीपासून आपण सुरुवात केली ही सर्व संकल्पना वापरायची. तर लक्षात ठेवा प्रभावी महसूल तूट म्हणजे इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट ही जी संकल्पना आहे ती आपण 2011-12चा अर्थसंकल्पात पहिल्यांदा वापरली होती. 2012चा वार्षिक वित्तीय विधेयकात आणि FRBM कायद्यात केलेल्या सुधारणेद्वारे या तुटीच्या संकल्पनेला वैधानिक दर्जा देण्यात आला. ठीक आहे, कधी बरं दिला वैधानिक दर्जा आपण त्याला? तर 2012चा वार्षिक वित्तीय विधेयकात आणि FRBM कायद्यात आपण प्रभावी महसूल तूट याला वैधानिक दर्जा दिला आहे. प्रभावी महसूल तूट म्हणजे महसुली तुटीतून भांडवली जमा किंवा भांडवली मालमत्ता
निर्माण करण्यासाठी अनुदाने वजा केल्यानंतर येणारी तूट होय. ठीक आहे, काय बरं? प्रभावी महसूल तूट म्हणजे महसूल तुटीतून भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी, ओके, म्हणजे ज्याला आपण कॅपिटल फॉर्मेशन म्हणतो, ओके, तर अशी जी भांडवली मालमत्ता असते त्याला निर्माण करण्यासाठी जे अनुदाने वजा केली जाते आणि त्यानंतर जी तूट येते त्याला आपण म्हणतो प्रभावी महसूल तूट. ओके, तर प्रभावी महसूल तूट इक्वल्स टू महसूल तूट वजा भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेले अनुदान. व्हेरी इम्पॉर्टंट. अशा भांडवली मालमत्तेची मालकी संबंधित यंत्रणाकडेच असल्याने केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ही अनुदाने महसुली बाजूला मांडली जातात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर आज आपण तुटीचे प्रकार बघितले आणि तूट काय असते त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघितली. ओके, आणि यंदा आपण तूटवरती जास्त फोकस नाही करणार आहे. लागलं तेवढा पैसा आपण इन्व्हेस्ट करूया असं कोण म्हटलं आहे? गव्हर्नमेंट म्हटलं आहे. आणि याचं सावट आपल्याला बघायला भेटणार आहे कशामध्ये? तर युनियन बजेटमध्ये सुद्धा. ओके, नेक्स्ट जे आहे ते आहे हात पकडणे, पॅन्टची चेन उघडणे लैंगिक अत्याचार नाही. पॉक्सो कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा निर्णय आला आहे. ओके, आता निर्णय काय ते आपण बघून घेऊ. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालय म्हणाले, पॉक्सा कायद्यातील कलम 7 व 9 मध्ये लैंगिक अत्याचाराची व्याख्या विशद करण्यात आली आहे. तर सर्वात पहिले तर हे लक्षात ठेवा की पॉक्सो ॲक्ट जो आहे त्याचा अंतर्गत जे कलम 7 आणि 9 आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचाराची व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येत हे प्रकरण म्हणजे जे काही प्रकरण घडलं होतं ते मोडत नसून अल्पवयीन मुलीचा हात पकडणे किंवा पॅन्टची चेन उघडणे असे लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही. ठीक आहे, आणि हे कोणी सांगितलं? तर नागपूरच्या उच्च न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे आरोपीला लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा न ठोठावता विनयभंग आणि पोक्सो कायद्याचे कलम 12 अंतर्गत गुन्हा सिद्ध होतो असे मत नोंदवले. ओके, आता सर्वात महत्त्वाचं एकच होतं ते म्हणजे डेफिनेशन, की लैंगिक अत्याचाराची डेफिनेशन कुठे दिली गेली आहे. ओके, तर ते पॉक्सोचा जे कलम 7 आणि 9 आहे त्याचा अंतर्गत हे अख्खा जे डेफिनेशन्स आहेत त्याला दिलं गेलं आहे. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये कोणी हा निर्णय दिला आहे? तर जे उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठ आहे, ठीक आहे, बॉम्बे हायकोर्ट आहे त्याची नागपूर खंडपीठ आहे, त्यांनी हा निर्णय दिला आहे. पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त पुणे विद्यापीठाकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. आता पंडित भीमसेन हा खूपच जास्त महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आपण आर्ट अँड कल्चरची गोष्ट करूया, ठीक आहे, तर आर्टच्या अंतर्गत म्युझिकसुद्धा येतो आणि म्युझिकमध्ये एक खूपच नामांकित व्यक्ती म्हणून पंडित भीमसेन यांचं नाव घेतलं जातं. तर आज आपण पंडित भीमसेन याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत, कारण जन्मशताब्दी आहे तर आपण यांच्यावरती क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो आणि व्यक्तिविशेष म्हणून सुद्धा हे खूप जास्त महत्त्वाचे आहे. ओके, तर पंडित भीमसेन जोशी जन्म लक्षात ठेवा. तर जन्म कधी झाला होता? 4 फेब्रुवारी 1922 रोजी. ओके, कुठे झालं होतं? तर गदग कर्नाटक येथे. मृत्यू झाला होता 24 जानेवारी 2011 रोजी. कुठे झालं होतं? तर पुणे महाराष्ट्र येथे. आणि ते भारतरत्न ने सन्मानित झालेले व्यक्तिमत्व आहेत. ओके, त्यांना भारतरत्न कधी भेटलं होतं? तर ते 2008 मध्ये भेटलं होतं. ठीक आहे, आणि भारतरत्न काय आहे? तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत किंवा नागरी सन्मान आहे. ओके, विचारलं जाऊ शकते बरं का भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना कधी भेटलं होतं? तर ते 2008 मध्ये. किंवा तुम्हाला स्टेटमेंटमध्ये देऊन टाकतील की पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न दिला होता. योग्य आहे का नाही ते तुम्ही निवडायचं आता. ठीक आहे, मग हे सर्व जे छोटे छोटे स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. आता सुरुवातीला ते इनायत खां याचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंधर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वालियर येथे राजाभैया पुंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुस्ताक हुसेन खां यांच्याकडे काही काळ शिकले. भीमसेनांचा संगीतासाठी तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळचा असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ सवाई गांधर्व म्हणून ख्यातनाम होते. व्हेरी इम्पॉर्टंट. रामभाऊ काय म्हणून ख्यातनाम होते? तर ते सवाई गांधर्व. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. ठीक आहे, आता हे सर्व घराणे असतात गायकीमध्ये.
ठीक आहे. तर लक्षात ठेवा की पंडित भीमसेन जोशी होते, त्यांनी रामभाऊ यांच्याकडून किराणा घराणा पद्धती याचे गायनाचे शिक्षण घेतले. ठीक आहे. आणि ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे एक पुरस्कृत होते, किंवा ते जी गायकी गायचे ती कुठली होती, हिंदुस्थानी शास्त्रीय गायकी. ओके. त्यानंतर भीमसेन जोशींनी त्यांचे गुरु सवाई गांधर्व यांच्या स्मरणार्थ 1952 सालापासून पुणे येथे दरवर्षी होणार सवाई गांधर्व संगीत महोत्सव सुरू केला. व्हेरी इम्पॉर्टंट. कधीपासून सुरू केला? 1952पासनं. संगीत महोत्सवाचं नाव काय आहे? तर सवाई गांधर्व संगीत महोत्सव. कोणी सुरू केला? तर भीमसेन जोशीने. ठीक आहे. त्यांचे जे गुरु होते सवाई गांधर्व, त्यांच्या स्मरणार्थ. भीमसेनानी त्यांची पहिली संगीत महफिल सन 1942 साली वयाचा केवळ 19व्या वर्षी पुण्यातील हिरेबागेत घेतली. ठीक आहे. आता हे सर्व फॅक्च्युअल स्टेटमेंट्स आहेत, आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया यानंतर. त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत महफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांचा त्या काळी वारंवार होणारा विमान प्रवासामुळे त्यांना पु ल देशपांडे यांनी गमतीने हवाई गांधर्व ही पदवी बहाल केली होती. ठीक आहे. तर प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की हवाई गांधर्व ही पदवी पंडित भीमसेन जोशी यांना कोणी दिली? तर ते होते पु ल देशपांडे. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणून असले तरी त्यांनी 1940च्या दशकात लखनौमध्ये 1 वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ठीक आहे. तर ते कुठले कुठले संगीत गायचे? तर खयाल. ठीक आहे. आणि दुसरं कुठलं? तर ठुमरी. ते ठुमरी ही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी संतवाणी या नावाने मराठी अभंग गायनाचे अक्षरशः हजारो कार्यक्रम केले. ठीक आहे. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या 2 प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशीचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवित. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. संतवाणी आणि अभंगवाणी हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे यांनी अनुक्रमे स्वरबद्ध केलेले आणि पंडितजींनी स्वर साज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यात काही उल्लेखनीय म्हणजे, आता हे सर्व अल्बम्सचे नाव आहेत. कुठलं? अगं वैकुंठीच्या राया, अणुरणीया थोकडा, तुका आकाशा एवढा, अधिक देखणे तरी, आता कोठे धावे मन, आरंभी वंदीन, अयोध्येचा राजा, इंद्रायणी काठी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, नामाचा गजर, गरजे भीमातीर, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, पंढरी निवास, सख्या पांडुरंगा मन रामरंगी रंगले, माझे माहेर पंढरी, यासाठी केला होता अट्टहास, रूप पाहता लोचनी, सावळे सुंदर रूप मनोहर, ज्ञानियांचा राजा, गुरु महाराव. तर हे सर्व काय आहेत? तर हे सर्व अल्बम्स आहेत जे खूप जास्त गाजले होते करणं. ठीक आहे. भीमसेन जोशींना अनेक पुरस्कार आणि सन्मानही गौरवण्यात आले आहेत. त्यापैकी काही तर 1972 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 1976 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. 1985 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली. पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डी.लिट ही पदवी दिली. इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. त्यांनी सुरू केलेला सवाई गांधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीत महोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाचा ललित कला अकादमी केंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या संगीत सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहेत. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार देते. आतापर्यंत हा पुरस्कार किशोरी आमोणकर, पंडित जसराज, सतारवादक अरविंद पारिख यांना मिळाला आहे. पुणे महापालिका दरवर्षी भीमसेन जोशींचा जन्मदिन म्हणजे 4 फेब्रुवारी त्यांच्या स्मरणार्थ
स्वर भास्कर पुरस्कार या नावाचा पुरस्कार देते. पहिल्या वर्षी हा पुरस्कार लता मंगेशकर यांना, दुसऱ्या वर्षी बिरजू महाराज यांना आणि तिसऱ्या वर्षी शिवकुमार शर्मा यांना देण्यात आला. चौथ्या वर्षी म्हणजे 2014ला दे पुरस्कार 2014पर्यंत जाहीर झाले नाही. ठीक आहे, कधीपर्यंत जाहीर झाले नाही तर 4/2/2014 ते 22/2/2014पर्यंत. या पुरस्कारासोबत 3 दिवसांचा संगीत महोत्सवही असतो. 1,11,111 रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहेत. ठीक आहे. भीमसेन जोशींच्या पत्नीचा नावाने वत्सलाबाई जोशी पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अजय पोहणकर, नाना मुळे यांना मिळालेला आहे. बघा, पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत, इथे जसं आपण लता मंगेशकर यांचं नाव वगैरे बघितलं, हे तेवढं जर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. ओके. कारण काय करते माहिती आहे का, रिसेंटमध्ये कोणाला पुरस्कार वगैरे भेटलेत ते MPSC विचारते आणि ते आपण आपल्या डिस्कशनमध्ये कवर करतोय. मग जुने पुराणे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न कधी भेटलं होतं ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. ओके. आणि ते आपण बघून घेतलेलं आहे. आता भीमसेन जोशी यांचा गायकीचा आणि संगीत क्षेत्रातील त्यांचा योगदानाचा वेध लेखिका डॉक्टर सुचेता बिडकर यांनी त्यांचा स्वर सुरभीचा राजा या पुस्तकात घेतला आहे. भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र गाण्यारांचे पोर या नावाने प्रसिद्ध झाले आहेत. ओके. तर भीमसेन जोशींचे पुत्र कोण आहेत? राघवेंद्र भीमसेन जोशी. आणि त्यांचं आत्मचरित्र काय आहे? गाण्यारांचे पोर. ओके. तर हे आपण थोडीशी माहिती पंडित भीमसेन जोशीविषयी बघितली. जन्मशताब्दी आहे या वर्षात, तर ते खूपच जास्त महत्त्वाचे आहेत. ओके. त्यांच्यावरती आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. नेक्स्ट जे व्यक्तिविशेष आहेत त्याच्यामध्ये आज आपण शंकर सारडाविषयी बघणार आहोत. तर ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे निधन झाले आहेत. शंकर सारडा यांचा जन्म 4 सप्टेंबर 1937 रोजी महाबळेश्वर येथे झाला होता. न्यू इंग्लिश स्कूल रामबाग येथे शालेय शिक्षण आणि स.प. महाविद्यालयातून त्यांनी मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून MA केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुरवणी संपादनमध्ये योगदान देत सारडा यांनी विविध वृत्तपत्रांचा पुरवण्या वाचकप्रिय करण्याचे काम केले. किशोरवयापासूनच शंकर सारडा त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना यासारख्या अंकामधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. टॉल्स्टॉय, गिबन यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. झिपऱ्या आणि राणी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, मर्कट राजाचा लीला, चतुर चंपा, मधुमुरली असा बालसाहित्यातील पुस्तकांसह विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्ट सेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथवैभव, ग्रंथविशेष ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सावंतवाडी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सारडा यांनी भूषवले होते. सातारा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारसह ह.मो. मराठे स्मृती गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ठीक आहे. तर हे आपण थोडीशी माहिती बघितली कोणाविषयी? शंकर सारडाविषयी. नेक्स्ट जे न्यूज आहे ते आहे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. बघा, या पुरस्कारामध्ये खूप जास्त नावे आहेत. ठीक आहे. तर MPSC आपल्याला विचारेल चान्सेस कमी आहेत याचे, कारण एवढं सर्व काय आपण काय म्हणजे पर्सनच आहोत. ठीक आहे. काही कॉम्प्युटर वगैरे नाही की फीड करून ठेवलं आणि आपण एवढे सर्व आन्सर्स त्यांना देऊ शकतो. मग हे जे काही पुरस्कार आहे ते नक्की कुठली संस्था देते एवढं मात्र लक्षात ठेवलं तरी बस आहे. ठीक आहे. तर यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. ओके. आणि यावेळी प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या वाङ्मय प्रकारामध्ये परीक्षकांनी पुरस्कारासाठी एकाही पुस्तकाची शिफारस केलेली नाही. बघा, हे काही एक्सेप्शन केस आहेत. ठीक आहे. तर याच्यावरती क्वेश्चन बनायचे चान्सेस असतात, तर लक्षात ठेवा. यावेळी प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या वाङ्मय प्रकारामध्ये परीक्षकांनी पुरस्कारासाठी एकाही पुस्तकाची शिफारस केलेली नाही आहे. ठीक आहे. आणि हा पुरस्कार कोण देतो? तर राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. कुठला बरं? यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार. ठीक आहे. पुढे जाऊ, अजून काही न्यूज आहे बघूया. ओके. नष्टप्राय पक्षी आढळल्याने निसर्गप्रेमींमध्ये उत्साह. इंदापूर तालुक्यात दुर्मिळ इजिप्शियन गिधाड.
थोडीशी माहिती इजिप्शियन गिधाडविषयी. त्याआधी हे बघा इजिप्शियन गिधाड कसा दिसतो तो. ठीक आहे, हा त्याची फोटो आहे कोणाची, इजिप्शियन गिधाडची. ठीक आहे, चला आता आपण त्याच्याविषयी थोडंसं वाचून घेऊया काय दिलं इथे. इजिप्शियन गिधाडाला पांढरे गिधाड म्हणूनही ओळखतात. आकाराने जरा लहान असलेल्या गिधाडाचे डोके पिशेविरहित व पिवळसर आहेत. उड्डाण पिशे काळसर, लांबट व टोकदार असतात. ही जात आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने अनुमान वर्तवण्यात येत आहे. सौंदर्याने कुरूप असलेला हा पक्षी मृतभक्षक असल्यामुळे सामाजिक स्तरावर उपेक्षितच राहिला. आता तर त्याच्या नष्टप्राय होत असलेल्या पक्ष्यांचा यादीत समावेश झाला आहे. ठीक आहे, MPSCला म्हणजे एक म्हणतो आहे ना आपण, एक ऑप्शन असतो की ते काही प्राणी कसं आहे एन्व्हायरमेंटमध्ये प्राण्यांविषयी ते विचारू शकतात, प्राणी किंवा पक्षीविषयी. आणि UPSCमध्ये हा ट्रेंड खूप जास्त जुना झाला आहे. ते काय करतात माहिती आहे का, UPSCमध्ये एखादा जर प्राणी किंवा पक्षी खूप जास्त न्यूजमध्ये असेल ना तर त्याच्याविषयी स्टेटमेंट देऊन टाकतात आणि विचारतात खालीलपैकी कुठले योग्य आहेत. तर आता कसं माहिती आहे का, MPSCसुद्धा UPSC ट्रेंड फॉलो करत आहे. मग असं पक्ष्या किंवा प्राणीवरती सुद्धा प्रश्न अपेक्षित आपण ठेवू शकतो आहे. ठीक आहे, आणि हो इजिप्शियन गिधाड एंडेंजर्ड आहेत IUCNच्या रेड लिस्टमध्ये. ठीक आहे, त्यामुळे हा थोडा इम्पॉर्टंट होतो. आणि भारतामध्ये सापडल्यावर बोलल्यावर ते तर खूपच जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो आता. ओके, लक्षात ठेवा थोडीशी माहिती अजून इजिप्शियन वल्चरविषयी किंवा गिधाडविषयी. तर इजिप्शियन वल्चर जे आहे त्याला व्हाईट स्कॅव्हेंजर वल्चर किंवा फेरोस चिकन, ठीक आहे, काय बरं, व्हाईट स्कॅव्हेंजर वल्चर किंवा फेरोस चिकनसुद्धा म्हणतात. ओके, आणि तो काय बरं, निओफ्रोन या प्रजातीच्या शेवटचा एक पक्षी राहिला आहे. ठीक आहे, जे जीनस असतात ना, जीनस आपण जे म्हणतो ना, तर तो जीनस आहे कुठलं बरं, निओफ्रोन. तर त्याच्या शेवटचा एक मेंबर राहिला आहे. ओके, कोण बरं, इजिप्शियन वल्चर. आणि हे कुठे कुठे बघायला भेटतो तर ते आपल्याला इबेरियन पेनिन्सुला, नॉर्थ आफ्रिका आणि इंडियामध्ये बघायला भेटतो. आता आयबेरियन पेनिन्सुला म्हणजे काय, तर स्पेन झाला, ठीक आहे, पोर्चुगीज झाला, हा जे देश आहेत ना, किंवा पोर्चुगीज नाही, पोर्चुगल, ठीक आहे, पोर्चुगल देश झाला, तर स्पेन झाला, पोर्चुगल झाला. तर हे कुठे आहे माहिती आहे का, हे साऊथ वेस्ट ऑफ युरोप. ठीक आहे, युरोपचं साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिमचा भाग आहे ना, तिकडचा जो एरिया आहे ज्याचा अंतर्गत जिब्राल्टर स्ट्रेटसुद्धा येते. ठीक आहे, तर तो जो एरिया त्याला आपण इबेरियन पेनिन्सुला म्हणतो किंवा आयबेरियन पेनिन्सुला म्हणतो. ठीक आहे, आणि सद्यस्थितीमध्ये इजिप्शियन वल्चर जे आहे ते एंडेंजर्ड आहे. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे बघा अजून काही न्यूज आहे का. पुढची न्यूज आहे तेलंगणामधील कनिष्ठ न्यायालयामध्ये सर्वाधिक महिला न्यायमूर्ती. आता जेव्हा आपण वुमेन्स एम्पॉवरमेंटची बात करतो ना, म्हणजे महिला सशक्तीकरण, तेव्हा आपल्याला हे सर्व एक्झाम्पल्स देणे गरजेचे असतं. ठीक आहे, खूप मस्त न्यूज दिलेली आहे किंवा खूप मस्त इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. मी एकदा ते वाचून घेतो आणि आपण सुद्धा त्याचे नोट्स बनवून घ्या. ठीक आहे, तर देशात तेलंगणामधील कनिष्ठ न्यायालयामध्ये महिला न्यायमूर्तीची संख्या सर्वात जास्त म्हणजे 46.2% इतकी, तर झारखंडमध्ये सर्वात कमी म्हणजे 12.1% इतकी असल्याचे एका अहवालामध्ये म्हटले आहे. तर देशातील 5 राज्यामधील उच्च न्यायालयामध्ये ऑगस्ट 2020पर्यंत एकही महिला न्यायाधीश नसल्याचेही अहवालामध्ये म्हटले आहे. ठीक आहे, डायरेक्ट स्टेटमेंट MPSC विचारू शकतो बरं का यांच्यावरती. तर आपल्याला थोडीशी आयडिया तरी असली पाहिजे या सर्व गोष्टींचं. इंडिया जस्टिस अहवालाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये म्हटले आहे की उच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांचे प्रमाण 11% 13% पोचले आहे. तर कनिष्ठ न्यायालयामधील महिला न्यायमूर्तीचे प्रमाण 28% 30% पोचले आहे. जवळपास 2 वर्षात 12 उच्च न्यायालय आणि 27 कनिष्ठ न्यायालय यामधील महिला न्यायाधीशांच्या प्रमाणात सुधारणा झालेली नाही. याचा अर्थ कनिष्ठ न्यायालयामध्ये दर 3 न्यायमूर्तीमध्ये 1 महिला न्यायमूर्ती आहे, तर उच्च न्यायालयामध्ये 9 न्यायाधीशांमध्ये केवळ 1 महिला न्यायाधीश आहे. गोव्यात सर्वाधिक म्हणजे कनिष्ठ न्यायालयांमधील महिला न्यायमूर्तीचे प्रमाण 72% इतके आहे, तर उच्च न्यायालयात हे प्रमाण 13% इतके आहे. जम्मू काश्मीर 15%, छत्तीसगड 14% आणि हिमाचल प्रदेश 11%. या राज्यांमधील उच्च न्यायालयामध्ये टक्केवारीत सुधारणा झाली. यापूर्वी या 3 राज्यांमध्ये एकही महिला न्यायाधीश नव्हता असे अहवालामध्ये म्हटले गेले. बिहारमध्ये ऑगस्ट 2020पर्यंत उच्च न्यायालयामध्ये एकही महिला न्यायाधीश नव्हत्या. मणिपूर, मेघालय, त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यामधील उच्च न्यायालयात 2018 पासून एकही महिला न्यायाधीश नव्हत्या.
ठीक आहे. आता लक्षात घ्या, ही सर्व गोष्ट जी आहे ते फॅक्च्युअल आहे. ठीक आहे. तुम्हाला असं वाटत असेल की बाबा राहील आपल्या लक्षात, पण पुन्हा एकदा विचार करा, प्रॉपरली याचे पॉईंट फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवा आणि त्याला पुन्हा पुन्हा रिवाईज करा, तरच ही गोष्ट तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे. अर्थात तुम्ही ही सर्व गोष्ट विसरणार. आणि एसे रायटिंगमध्ये हे जो डेटा आहे ना, तो खूप जास्त कामात येऊ शकतो बरं का. इंडिया जस्टिस अहवालाचं जे काही इथे आपण डेटा वाचला आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर याचे एक शॉर्टमध्ये नोट्स बनवून घेऊ आपण. स्टँडअप कॉमेडियन फारुकी याचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. जनतेमधील सलोखा अबाधित राखणे हे देशातील प्रत्येक नागरिक आणि राज्याचे घटनात्मक कर्तव्य आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. तर या न्यूजच्या माध्यमातून आपण बघून घेणार आहोत की भारतीयांचे कर्तव्य कुठले आहेत. ठीक आहे. तर मूलभूत कर्तव्य, आज यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य जे भारताच्या संविधानामध्ये आपण बघतोय ते आधीपासून, म्हणजे जेव्हा आपलं संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून ते नव्हते. ठीक आहे. त्यांचा समावेश जे आहे ते 42वी घटनादुरुस्ती 1976च्या माध्यमातून आपण आपला संविधानामध्ये केलं आहे करणं. ओके. 42वी घटनादुरुस्ती 1976च्या माध्यमातून आपण 10 मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे ते आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केली. तसंच 86वी घटनादुरुस्ती 2002च्या माध्यमातून आपण 11वे मूलभूत कर्तव्य हे संविधानामध्ये ॲड केले आणि सद्यस्थितीमध्ये 11 मूलभूत कर्तव्य हे आपल्या संविधानामध्ये अधोरेखित आहेत. ओके. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रमुख देशांच्या घटनांमध्ये मूलभूत कर्तव्य आढळून येत नाही. केवळ जापानची घटना त्यास अपवाद आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर मूलभूत कर्तव्य ही जी संकल्पना आहे ते जापान या देशाचा मध्ये आपल्याला बघायला भेटते करणे, किंवा या देशाच्या संविधानामध्ये आपल्याला बघायला भेटते. तसंच मूळ ही जी संकल्पना आहे ते आपण सोव्हिएत रशियाकडनं घेतली आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, सोव्हिएत रशियाकडनं आपण मूलभूत कर्तव्य ही संकल्पना घेतली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता मूलभूत कर्तव्य असं एखादं काही तत्त्व संविधानामध्ये असलं पाहिजे, याची जी शिफारस आहे ना ते सरदार स्वर्णसिंग यांनी केली होती. म्हणजे सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती निर्माण केली होती. कधी? 1976मध्ये. ठीक आहे. आणि सरदार स्वर्णसिंग या समितीने शिफारस केली होती की मूलभूत कर्तव्य अशी एखादं तत्त्व हे आपल्या संविधानामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आणि याचं मागचं कारण काय, की अचानक त्यांना असं स्वप्न आलं की बाबा असलं पाहिजे का नाही. जेव्हा आणीबाणी होतं, ठीक आहे, तर आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेमुळे भारत सरकारने 1976मध्ये मूलभूत कर्तव्याबाबत स्वर्णसिंग कमिटी स्थापन केली. ओके. आणि या समितीने मूलभूत कर्तव्याचे एक स्वतंत्र प्रकरण घटनेत समाविष्ट करण्याची शिफारस केली. आणि त्यांच्या शिफारस अनुसारच आपण घटनेचा भाग 4मध्ये, ठीक आहे, याला समाविष्ट करून घेतलं. जे फंडामेंटल ड्युटीज आहेत, ठीक आहे, ते घटनेचा भाग जो 4 आहे त्याच्यामध्ये आणि कलम 51मध्ये त्याला आपण समाविष्ट करून घेतलं. ओके. लक्षात घ्या, थोडंसं इथे मिस्टेक आहे. ओके, म्हणजे ते टायपिंग एरर झालं आहे. भाग 4A, ठीक आहे, आणि कलम 51A. ओके, लक्षात ठेवा, हे करेक्शन आहे बरं का इथे. आता तुम्ही डायरेक्ट लिहितील भाग 4, तर भाग 4मध्ये तर आपलं DPSP आहे. ठीक आहे. आणि त्याची 35 to 51, 36 to 51, ठीक आहे, हा त्याची कलम आहेत. मग 51 तर झालं DPSPचा पार्ट ना. मग आपला जो फंडामेंटल ड्युटीज आहेत किंवा जे मूलभूत कर्तव्य आहे ते भाग 4A आणि कलम 51A याचं अंतर्गत आपण निर्देशित केलेलं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे बरं का, थोडंसं ते चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. इथे 51 नाही, इथे 51A असेल, म्हणजे A आहे. ठीक आहे. आणि भाग 4 नाही तर भाग 4A आहे. ओके, फंडामेंटल ड्युटीजसाठी. आता सद्यस्थितीमध्ये आपण सांगितलं की बाबा 11 जे फंडामेंटल ड्युटीज आहेत. ठीक आहे. तर लक्षात ठेवा की आधी आपण 1976मध्ये सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार आपण 10 हे त्या टायमाला ॲड केलं होतं. आणि 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002च्या माध्यमातून आपण 11वी फंडामेंटल ड्युटी ॲड केली होती. ठीक आहे. तर 10 मूलभूत कर्तव्य जे होते, जे आपण ॲड केले होते 1976मध्ये, यापैकी केवळ 8 कर्तव्य जे आहे त्याची शिफारस जी आहे ते स्वर्णसिंग कमिटीने केली होती. बाकी 2 आपण वरून ॲड केले होते. ओके, लक्षात ठेवा, फक्त 8 जे कर्तव्य होते त्यांची शिफारस ते
सरदार स्वर्णसिंग समितीने केली होती. ओके. त्यानंतर तसेच समितीने शिफारस केलेल्या इतर काही कर्तव्यांचा समावेश घटनात करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. त्यांनी असं पण सांगितलं होतं की टॅक्स पेमेंट जे आहे त्याला मॅन्डेटरी करा. ओके. परंतु त्याला आपण फंडामेंटल ड्युटीमध्ये टाकलेलं नाही आहे. ओके. त्याला असे खूप सारे अजून पण होते त्यांचे शिफारस ज्यांना आपण आपलं संविधानामध्ये ॲड केलेलं नाही आहे. ओके, लक्षात ठेवा. तर त्यांनी जे दिले होते त्यापैकी आपण फक्त 8 जे शिफारस होते त्यांना स्वीकार केला. 1976मध्ये आपण 10 ॲड केले. ओके, म्हणजे 8 तर त्यांनी दिले होते तेच होते, अधिक 2 आपण बाहेरून ठेवले होते, म्हणजे सरकारने ते ॲड केले होते. ओके. परंतु सरदार सिंगचे आपण 8 शिफारस त्याला ॲड केलं होतं. नंबर इम्पॉर्टंट आहे म्हणून मी पुन्हा रिपीट करते. ओके. आता मूलभूत कर्तव्याची आपण यादी बघून घेऊ. कुठले कुठले मूलभूत कर्तव्य आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. पहिलं, घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. ठीक आहे. पहिलं काय तर घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं, ज्यामुळे आपला राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. जसं तर तसं लक्षात ठेवायचं. इथे कुठलंही तुम्हाला म्हणजे काय म्हणतात शॉर्ट ट्रिक वगैरे बनवायची नाही आहे. ओके. तिसरं जे आहे ते भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्म उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे. चौथा, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. पाचवा, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांचा पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. सहावा, आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारसांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. सातवा, वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणी मित्रांना किंवा प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. ओके, म्हणजे प्राणीप्रेम एका प्रकारे. त्यानंतर 8वा जो आहे तो आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9वा जे आहे ते आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10वा जो आहे तो आहे राष्ट्र सतत उपक्रमी व सिद्धी यांचा चढत्या श्रेणीत गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. आणि 11वी जे आपलं मूलभूत कर्तव्य आहे ज्याला आपण 86व्या घटनादुरुस्ती 2002चा माध्यमातून समाविष्ट केला ते आहे, जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याचा वयाचा 6व्या वर्षापासून ते 14 वर्षेपर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे. तर हे 11 फंडामेंटल ड्युटीज आहेत आणि आपण सुद्धा त्याचं पालन केलं पाहिजे. ओके. आणि एक चांगलं भारत निर्माण केलं पाहिजे. तर लक्षात ठेवा या सर्व 11चे 11 फंडामेंटल ड्युटीजना. ठीक आहे. पुढे बघूया अजून काय आहे का न्यूज. ओके. तर पुढे तर अजून काही न्यूज नाही आहे. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढेच न्यूज होते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. आपण 3 दिवस मध्यंतरी न्यूज डिस्कशन घेतला नव्हता. ते जे काही न्यूज मिस झालेत ते मी हळूहळू सर्व कवर करत जाईन. ठीक आहे. तर मग आणि दुसरी गोष्ट PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.